Hi students, how are you all? Our today's lecture is based on the concepts eye defects and defects in lenses. First, we will learn about eye defects. What are eye defects? Eye defects means defects in vision. आपल्या vision मध्ये जे प्रॉब्लेम्स असतात. फॉर एक्झाम्पल काही लोकांना जवळचं दिसतं लांबचं दिसत नाही. काही लोकांना लांबचं दिसतं पण जवळचं दिसत नाही. हे जे vision मधले प्रॉब्लेम्स आहेत, we call it as eye defects. A normal human eye can see the objects clearly if it is placed at any distance between 25 centimeter to infinity. आपल्या डोळ्यापासून 25 सेंटीमीटर किंवा त्याच्या पुढे इन्फिनिटी पर्यंत कुठेही ऑब्जेक्ट प्लेस केलं तर ते आपल्याला क्लिअरली दिसतं इफ आवर आय इज नॉर्मल, कुठलाही डिफेक्ट झाला नसेल तर. द मिनिमम डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम आवर आय, काय सांगतोय बघा, द मिनिमम डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम आवर आय ॲट विच द ऑब्जेक्ट्स कॅन बी सीन क्लिअरली, दॅट मिनिमम डिस्टन्स इज नोन ॲज नियर पॉइंट. त्या मिनिमम डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत, नियर पॉइंट. देन व्हॉट इज नियर पॉइंट? नियर पॉइंट म्हणजे ऑब्जेक्टचं मिनिमम डिस्टन्स, म्हणजे डोळ्यापासून कमीत कमी किती डिस्टन्स वरती आपण ऑब्जेक्टला प्लेस करू शकतोय, जिथपर्यंत तुम्ही त्याला क्लिअरली ऑब्झर्व करू शकताय, त्या स्मॉलेस्ट डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, नियर पॉइंट. आणि याला तर आपण याच्या आधी डिस्कस केलंय. वी कॉल सच डिस्टन्स ॲज DDV. फॉर नॉर्मल ह्युमन आय दिस व्हॅल्यू इज 25 सेंटीमीटर. म्हणजे जर आपल्याला कुठलाही डिफेक्ट झाला नसेल तर आपला नियर पॉइंट किती असणार आहे, 25 सेंटीमीटर. बट इफ आवर आय इज डिफेक्टेड देन आवर नियर पॉइंट इज नाव नॉट 25 सेंटीमीटर. बघा तुम्ही काही वयस्कर लोक असतात त्यांना न्यूजपेपर वाचताना प्रॉब्लेम येतो, त्यामुळे ते जरा लांब धरतात. का? बिकॉज देअर नियर पॉइंट शिफ्टेड अवे फ्रॉम आय. म्हणजे त्यांना 25 सेंटीमीटर वरती प्लेस केलेला ऑब्जेक्ट आता क्लिअरली दिसत नाहीये, because their near point is now not 25 सेंटीमीटर. तो अवे गेलेला असतो, म्हणजे त्यांना सपोज त्यांचा नियर पॉइंट आता 50 सेंटीमीटर आहे, म्हणजे त्यांना कमीत कमी ऑब्जेक्ट किती डिस्टन्सला प्लेस करावं लागतं, 50 सेंटीमीटर टू सी इट क्लिअरली. 50 सेंटीमीटर किंवा त्याच्या पुढे प्लेस केलं की ते क्लिअरली ऑब्जेक्ट बघू शकतायत. सो दिस इज द नियर पॉइंट. आणि जास्तीत जास्त किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आपण प्लेस करू शकतोय, इफ आवर आय इज नॉर्मल देन ऑब्जेक्ट कॅन बी सीन क्लिअरली इफ इट इज ॲट ए इन्फिनिटी. जर इन्फिनिटीला ऑब्जेक्ट असेल आणि आपल्या डोळ्याला कुठलाही डिफेक्ट झाला नसेल तर आपण त्या ऑब्जेक्टलाही क्लिअरली ऑब्झर्व करू शकतोय. म्हणजे फार पॉइंट, ज्याला आपण म्हणणार आहे फार पॉइंट. देन व्हॉट इज फार पॉइंट? फार पॉइंट मीन्स दी लार्जेस्ट डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. फार पॉइंट म्हणजे काय, तर हे ऑब्जेक्ट आहे अँड दी लार्जेस्ट डिस्टन्स ऑफ दिस ऑब्जेक्ट फ्रॉम अवर आय ॲट विच द ऑब्जेक्ट्स कॅन बी सीन क्लिअरली. दॅट पॉइंट, दॅट लार्जेस्ट डिस्टन्स इज नोन ॲज फार पॉइंट. याचा अर्थ असा आहे की फार पॉइंट म्हणजे आपल्या डोळ्यापासूनचं ऑब्जेक्टचं लार्जेस्ट डिस्टन्स, जिथपर्यंत आपण त्याला क्लिअरली ऑब्झर्व करू शकतोय. दॅट लार्जेस्ट डिस्टन्स फ्रॉम अवर आय ऑब्जेक्ट इज नोन ॲज फार पॉइंट. अँड फॉर नॉर्मल ह्युमन आय, अनअफेक्टेड आय, दिस लार्जेस्ट डिस्टन्स और फार पॉइंट इज इन्फिनिटी. नॉर्मल डोळा असेल तर कितीही लांबपर्यंत बघू शकतोय, पण काही लोकांना लांबचं दिसत नाही. तुम्हाला माहित आहे, जवळचं दिसतं पण लांबचं दिसत नाही. का? बिकॉज देअर फार पॉइंट इज नाव शिफ्टेड टुवर्ड्स आय. जसं नियर पॉइंट डोळ्यापासून अवे जातो डिफेक्ट झाल्यावर, तसं फार पॉइंट जो आहे तो जवळ येतो. म्हणजे तुम्हाला 100 मीटर पर्यंत दिसतंय पण त्याच्या पुढचं दिसत नाही. याचा अर्थ तुमचा फार पॉइंट किती आहे, 100 मीटर. सो फार पॉइंट कम्स टू 100 मीटर, जो नॉर्मल ह्युमन आय साठी किती होता, इन्फिनिटी. मग फार पॉइंट काय, इट इज द लार्जेस्ट डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम आय at which we can see the objects clearly. हे दोन कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत आय डिफेक्ट स्टडी करताना, नियर पॉइंट अँड फार पॉइंट. नाउ लेट्स सी द फर्स्ट डिफेक्ट. नाउ द फर्स्ट डिफेक्ट, आय डिफेक्ट, इज myopia. What is myopia? In myopia defect, a person can see a nearby objects clearly, but he cannot see the डिस्टंट ऑब्जेक्ट्स क्लिअरली. त्याला लांबचे ऑब्जेक्ट दिसत नाहीत पण जवळचे ऑब्जेक्ट्स तो क्लिअरली बघू शकतो. सच टाइप ऑफ डिफेक्ट्स इज नोन ॲज मायोपिया और वी कॉल इट ॲज नियर साइटेडनेस, म्हणजे जवळचं दिसतं त्याला. ओके. देन व्हाय दिस डिफेक्ट ऑकर्स?
डोळ्यामध्ये हा जो डिफेक्ट तयार होतो याच्यासाठी आपल्याला थोडं आपल्या ह्युमन आयचं स्ट्रक्चर माहित पाहिजे. तुम्ही बायोलॉजीमध्ये शिकलेला आहे, स्कूलमध्ये शिकलाय. ह्युमन आय स्ट्रक्चर आयबॉल असतो एक, आणि त्या आयबॉलचं स्ट्रक्चर जर बघितलं तर त्याच्यामध्ये बराचसा इतर स्मॉल पार्ट्स आहेत, लाईक कॉर्निया, सिलिअरी मसल्स, रेटिना, बरेचसे पार्ट्स आहेत. तुम्हाला माहित आहे पिपिल असतो इथं. आपल्याला त्याच्याशी काही संबंध नाही, आपल्याला त्याचा काही विचारही करायचा नाही. मी इथे एक जनरली ब्लॉक डायग्राम थ्रू आयबॉल कन्सिडर केला. दिस इज अवर आयबॉल. ओके, अँड इफ दिस आयबॉल इज डिफेक्टेड बाय ए डिफेक्ट मायोपिया, मायोपिया झालाय असं म्हटलं आपण, तर काय झालेलं असतं, हिअर दिस आयबॉल इज इलॉंगेटेड अलॉंग द ॲक्सिस. अलॉंग द ॲक्सिस म्हणजे आयबॉल थोडा असा स्ट्रेस झालेला असतो, म्हणजे थोडा लांबलेला असतो. डॉटेड लाईन म्हणजे ऍक्च्युअल आयबॉल आहे. जर डिफेक्ट झाला नसेल तर हा डॉटेड लाईन म्हणजे आपला काय ऍक्च्युअल आयबॉल आहे. पण डिफेक्ट झालाय आता मायोपिया, आणि आयबॉल आपला असा इलॉंगेट झालाय. आता इथं आयबॉल आहे. नॉर्मली इमेज फॉर्मेशन जे असतं ते इमेज फॉर्मेशन आपल्या डोळ्यामध्ये दाखवताना वी कन्सिडर हिअर ए कॉन्व्हेक्स लेन्स. आवर आय लेन्स इज ऑलवेज ए कॉन्व्हेक्स लेन्स. आपल्या डोळ्यामध्ये जी लेन्स असते ती कोणती लेन्स असते, कॉन्व्हेक्स लेन्स. अँड सपोज दिस इज दी ॲक्सिस ऑफ दिस लेन्स. आता हा आपला आयबॉलचा ॲक्सिस कन्सिडर करू शकतोय आपण. दिस इज द ऑब्जेक्ट प्लेस्ड इन फ्रंट ऑफ आय अँड दीज आर दी रेज कमिंग फ्रॉम दिस ऑब्जेक्ट. ह्या ऑब्जेक्ट पासून येणाऱ्या काय आहेत, रेज आहेत. दिस आय लेन्स विच इज ए कॉन्व्हेक्स लेन्स कन्व्हर्जेस दिस रेज at this point because this dotted lines means the actual retina. हा डॉटेड लाईन म्हणजे ऍक्च्युअल मध्ये रेटिना तिथं होता, पण मायोपिया झाल्यामुळे हा रेटिना शिफ्ट झाला. अँड द डिस्टन्स बिटवीन आय लेन्स अँड रेटिना इन्क्रीजेस. यांच्यातलं डिस्टन्स काय झालं, इन्क्रीज झालं. पण लेन्स कन्वर्ज तर इथंच करणार आहे, लेन्स तीच आहे. And that's why the image is formed in front of retina, not on the retina. रेटिनावरती इमेज तयार होण्याच्या ऐवजी याच्या थोडं आधीच इमेज तयार होते आणि परत या रेज डायव्हर्ज होतात अँड वी गेट हिअर ए ब्लर्ड इमेज. ह्या ऑब्जेक्टची आपल्याला इथे एक ब्लर्ड इमेज तयार होते, म्हणजे आपल्याला हे ऑब्जेक्ट क्लिअरली दिसत नाहीये आता. अँड वी कॉल सच डिफेक्ट ॲज मायोपिया और नियर साइटेडनेस. देन हाऊ कॅन दिस डिफेक्ट इज रिमूव्ड. याला आपण रिमूव्ह कसं करू शकतोय. मॉडर्न टेक्निक्स आता आहेत ज्याचा यूज करून आपण या डिफेक्टला रिमूव्ह करू शकतोय. डोळ्याला या काही न करता, आयबॉल मध्ये काही चेंजेस न करता वी कॅन यूज ए ग्लासेस. आपण स्पेक्टॅकल्स यूज करू शकतोय टू रिमूव्ह दिस डिफेक्ट. पण स्पेक्टॅकल म्हटलं की काय तर लेन्सेस आहेत. अँड लेन्सेस आर ऑफ टू टाइप्स, कॉन्व्हेक्स लेन्स अँड कॉन्केव्ह लेन्स. मग कोणती लेन्स यूज केल्यानंतर हा डिफेक्ट रिमूव्ह होऊ शकतोय मायोपिया. देन टू रिमूव्ह दिस डिफेक्ट मायोपिया वी हॅव टू यूज ए कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्हच का, तर इमेज इज फॉर्म्ड इन फ्रंट ऑफ रेटिना. थोडं आधीच इमेज तयार होते, आपल्याला इमेजला थोडं शिफ्ट करायचंय पाठीमागं. म्हणजे या रेज अगोदरच कन्वर्ज होत आहेत, त्यांना थोडं पुढं कन्वर्ज करायचंय, म्हणजे थोडं स्प्रेड करायचंय, डायव्हर्ज करायचंय. आणि डायव्हर्ज करायचं असेल तर वी यूज ए कॉन्केव्ह लेन्स. मग हा डिफेक्ट रिमूव्ह कसा होतो याची एक ब्लॉक डायग्राम मी दिलेले. दिस इज अवर ऑब्जेक्ट. नाव दिस इज दी रेटिना. इलॉंगेशन झाल्यानंतरचा हा काय आहे, आपला रेटिना आहे, ऑब्जेक्ट आहे. नाव रेज कमिंग फ्रॉम दिस ऑब्जेक्ट फर्स्ट इन्सिडेंट ऑन दिस कॉन्केव्ह लेन्स. दिस कॉन्केव्ह लेन्स डायव्हर्जेस दी इन्सिडंट बीम. या लाईट रेज ना की कॉन्केव्ह रेज काय करते, कॉन्केव्ह लेन्स काय करते, डायव्हर्ज करते, थोडं स्प्रेड करते. अँड देन दिस रेज इन्सिडंट ऑन दिस आय लेन्स अँड ए क्लिअर इमेज इज ऑब्टेन्ड ऑन दी रेटिना. म्हणजे आता इथं या पॉइंटला एक क्लिअर इमेज तयार होते, कारण रेज ज्या आहेत त्या अगोदर इथं लेन्स प्लेस केल्यामुळं ह्या रेज आधीच थोड्या काय झाल्या, डायव्हर्ज झाल्या, इकडं अशा शिफ्ट झाल्या. ह्या इथल्या लेन्समुळे ह्या रेज थोड्या काय झाल्या, सरळ जाण्याच्या ऐवजी डायव्हर्ज झाल्या आणि परत कन्वर्ज झाल्यामुळे ह्या थोड्या पुढं कन्वर्ज होतात आणि मग आपल्याला इथं या रेटिनावरती एक क्लिअर इमेज मिळते. म्हणजे आपल्याला आता हा जो डिफेक्ट आहे तो काय झाला, रिमूव्ह झाला. काय केलं आपण, वी यूज हिअर ए कॉन्केव्ह लेन्स टू रिमूव्ह दिस डिफेक्ट मायोपिया. हा डिफेक्ट नॉर्मली ऑब्झर्व करायला मिळतो चिल्ड्रन्स मध्ये, किंवा एक 40 एजच्या आधी जर असेल तर मायोपिया डिफेक्ट होतो.
Then how can this defect is removed? By using a concave lens of suitable focal length. मग किती फोकल लेन्थची यूज करायची लेन्स ते कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे आणि मग त्यासाठी मी इथं एक तुम्हाला कंडिशन दिलेली आहे. टू कॅल्क्युलेट दी फोकल लेंथ ऑफ दिस कॉन्केव लेन्स यूज्ड. किती फोकल लेंथची किंवा किती पॉवरची लेन्स यूज करायची टू रिमूव्ह दिस मायोपिया डिफेक्ट. नाव मायोपिया झाला म्हणजे काय? लांबचं दिसत नाही आपल्याला. लांबचं म्हणजे कुठलं? तर मला इन्फायनाइटचं बघायचंय पण मला दिसत नाही बिकॉज माय आय डिफेक्ट इज मायोपिया. मग मायोपिया झाला असेल तर मला इन्फायनाइटचं ऑब्जेक्ट दिसत नाही पण तरीही बघायचंय. सो आय यूज हिअर ए कॉन्केव लेन्स. नाउ हिअर आवर ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी. ऑब्जेक्ट कुठं आहे आपलं? इन्फिनिटी. सो हिअर द ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इन्फायनाइट. आवर ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इन्फायनाइट. These are the parallel rays coming from the object which is at infinity. Infinity ला ऑब्जेक्ट असेल तर आपल्याला माहिती आहे parallel rays असतात. And now these rays are incident on this concave lens. म्हणजे आपण जो स्पेक्टॅकल यूज केलाय, चष्मा घातलाय, त्याची ती काय आहे? लेन्स आहे. आता याला डिफेक्ट कोणता झाला या डोळ्यासाठी? मायोपिया. म्हणजे काय झालेलं असतं तर मायोपिया डिफेक्ट झालाय म्हणजे फार पॉइंट जो आहे, जो नॉर्मल ह्युमन्स आहे साठी किती? इन्फिनिटी. दॅट फार पॉइंट कम्स क्लोजर. फार पॉइंट जवळ आलेला असतो म्हणजे मला 100 मीटरच्या पुढचं दिसत नाहीये. सो माय फार पॉइंट इज 100 मीटर. से दिस इज दॅट पॉइंट. दिस इज दी फार पॉइंट. याला मी एक्स म्हणतो. सो हिअर एक्स इज दी फार पॉइंट ऑफ धिस आय अँड नाव दिस आय इज डिफेक्टेड बाय ए डिफेक्ट मायोपिया. म्हणजे आता या डोळ्यासाठी याला फार पॉइंट म्हणजे एफच्या पुढे जर ऑब्जेक्ट प्लेस केलं तर ते दिसत नाहीये. म्हणजे याचा हा फार पॉइंट एफ आहे. मॅक्झिमम लिमिट किती याचं? एक्स. एक्सच्या पुढे ऑब्जेक्ट प्लेस केला ही कॅनॉट सी दी क्लिअर इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ऍक्च्युअली तर नॉर्मल आहे तर इन्फायनाइटला असलेल्या ऑब्जेक्टला सुद्धा बघू शकतोय. सो हिअर दिस इज दी फार पॉइंट ऑफ दिस ऑब्जेक्ट. नाउ द रेज कमिंग फ्रॉम दिस इन्फायनाइट ऑब्जेक्ट विच इज पॅरलल रे इन्सिडंट ऑन दिस लेन्स. या लेन्स वरती काय होतात? इन्सिडंट. दिस लेन्स डायव्हर्जेस दिस बीम. इकडं पुढं काही नाही असं कन्सिडर करा, फक्त लेन्स आहे आपली. नाव दिस इज द रे, these are the rays coming from object incident on this concave lens and this lens diverges this beam. ह्या बीमला काय केलं? डायव्हर्ज केलं. देन फेअर द इमेज इज फॉर्मड. या लेन्स मुळे जर इमेज कन्सिडर केली तर इमेज कुठे तयार होते? रेज आर डायव्हर्जिंग. ह्या रेज तर डायव्हर्ज होत आहेत अँड वी गेट हिअर एक व्हर्च्युअल इमेज ॲट दिस पॉइंट एफ. एफ मीन्स फार पॉइंट, नॉट फोकस. दिस एफ इज ए फार पॉइंट. आणि मग या इन्फायनाइटला असलेल्या ऑब्जेक्टची या फार पॉइंटला एक इमेज तयार होते, व्हर्च्युअल इमेज, बिकॉज ऑफ दिस कॉन्केव लेन्स. अँड नाव फॉर दिस आय लेन्स, या आय लेन्स साठी, फॉर दिस आय लेन्स दीज आर दी रेज कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट. पण ऑब्जेक्ट तर इन्फायनाइटला होतं, ह्या पॅरल आहेत का आता? नो. दीज आर दी रेज कमिंग फ्रॉम दिस इमेज. व्हर्च्युअली असं दिसतं की फॉर दिस आय लेन्स this image of concave lens acts as a virtual object. ह्या आय लेन्स साठी ही इमेज म्हणजे काय आहे? आता एक व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आहे आणि मग दिस आय लेन्स फॉर्म्स दी ए रियल इमेज ऑन दी रेटिना अँड नाव दिस इमेज इज ए क्लिअर इमेज. आपल्याला एक क्लिअर काय दिसते? इमेज. आता या डोळ्यासाठी जर विचार केला आपण, फॉर दिस आय लेन्स रेज आर कमिंग फ्रॉम दिस पॉइंट, फार पॉइंट एफ. आणि याच्यासाठी हा फार पॉइंट आहे म्हणजे इथं ऑब्जेक्ट असेल तर त्याला दिसतंय. त्याला कधी ऑब्जेक्ट दिसत नाहीये क्लिअरली जर याच्या पुढे असेल. ऑब्जेक्ट तर ऍक्च्युअली कुठं आहे? इन्फिनिटीला आहे ऑब्जेक्ट. बट दिस कॉन्केव लेन्स forms the image of that object at f and now this image acts as an object for eye lens and we get a final image on the retina आणि एक क्लिअर इमेज दिसते. मग सपोज या लेन्सची फोकल लेंथ आहे f. This lens has a focal length f. Then how can this focal length can be calculated? Here object is at infinity, so object distance is infinity. Image is formed at x. या फार पॉइंट वरती इमेज तयार होते. मी कॉन्केव लेन्सचं सांगतोय. ऑब्जेक्टच्या रेज इथं आल्या, डायव्हर्ज झाल्या, एक व्हर्च्युअल इमेज तयार झाली
फार पॉइंटला. सो दिस फार पॉइंट इज -x. लेफ्ट साइडला आहे -x. देन व्हॉट इज f? फोकल लेंथ काय असेल? फॉर्म्युला यूज करा, लेन्स फॉर्म्युला 1/f इक्वल टू 1/v मायनस 1/u. इफ वी यूज दी कंडिशन्स then we get 1/f equal to 1/-x minus 1/infinity means 0. So we get here 1/f equal to -1/x, which implies that f equal to -x means the focal length of the lens required is -x. x काय होता? x is our far point. x हा काय होता? या लेन्सचा, या डोळ्याचा फार पॉइंट होता. म्हणजे आपल्याला काय करायचंय, तर अशी लेन्स यूज करायची, कॉन्केव लेन्स, दॅट लेन्स हॅज ए फोकल लेंथ इक्वल टू दी फार पॉइंट. तर डोळ्याचा जो फार पॉइंट आहे, म्हणजे जास्तीत जास्त किती लांब दिसते तेवढ्या डिस्टन्सची फोकल लेंथ असलेली लेन्स जर यूज केली आपण, तर आपण हा मायोपिया डिफेक्ट इथं रिमूव्ह करू शकतोय. सो दिस इज द रिक्वायर्ड फोकल लेंथ ऑफ दी concave lens used to remove this defect myopia. किंवा पॉवर काय असली पाहिजे मग? पॉवर इज 1/f. so we can write it as 1/-x. this is the required power of that concave lens and we call such a defect as myopia defect. Okay, now let's see next defect, which is hypermetropia. Now see the next defect, hypermetropia. What is hypermetropia defect? In this defect, a person can see the distant objects clearly but cannot see the nearby objects clearly. म्हणजे जवळचे ऑब्जेक्ट्स त्याला क्लिअरली दिसत नाहीत, पण लांबचं क्लिअर दिसतं. याचा अर्थ काय, तर त्याच्या नियर पॉइंट मध्ये चेंजेस झालेत. ओके, नाउ फर्स्ट सी व्हाय दिस हायपरमेट्रोपिया डिफेक्ट ऑकर. का डिफेक्ट होतो हा? आय शो हियर इन डायग्राम. This is the eyeball. Eyeball has a convex lens here, eye lens. Now this is the retina. Here this dark line is the actual retina, म्हणजे आता असलेला retina, and this dotted line is the retina before the defect. डिफेक्ट होण्याच्या आधी रेटिना जो आहे तो इथं होता. कुठं? ह्या डॉटेड लाईनला. आणि इथं ही इमेज तयार होते, मग ती क्लिअर दिसते. But now if the hypermetropia defect is occur, here this eyeball gets contracted. eyeball काय होतो? contract होतो. and the distance between lens and retina decreases. retina आणि lens मधलं distance जे आहे ते काय होतं? decrease होतं. and that's why the image of this object is not on the retina. It is not formed on the retina. The image of this object is formed behind the retina. रेटिनाच्या थोडं पाठीमागं इमेज तयार होते, म्हणजे ती ऍक्च्युअली इमेज त्याच्या तयार व्हायच्या पॉइंटलाच तयार होते, त्यात काय चेंजेस नाही. रेटिनाच थोडा पुढे आलाय. That's why we call the image is formed behind the retina and we find here a blurred image. आपल्याला इथं अशी रेटिनावरती काय दिसते? एक blurred image दिसते and we call such a defect as हायपरमेट्रोपिया और लॉंग साइटेडनेस. म्हणजे तुम्हाला लांबचं दिसतं इथं, पण जवळचं दिसत नाही. आता याला हाऊ टू रिमूव्ह दिस डिफेक्ट? मायोपिया मध्ये इमेज इज फॉर्म्ड इन फ्रंट ऑफ रेटिना and we diverge the beam small amount to get the image on the retina. रेटिना वरती इमेज मिळवण्यासाठी आपण डायव्हर्जिंग लेन्स यूज केले आणि थोडं पाठीमागं काय केलं? इमेज तयार केली. नाउ हियर वी हॅव टू फाइंड कन्वर्ज दी रेज इन फ्रंट ऑफ रेटिना. म्हणजे थोडं अलीकडेच आपल्याला काय करायचंय? कन्वर्ज करायचे. आणि कन्वर्ज आधीच करायचे असतील तर वी यूज कन्वर्जिंग लेन्स. सो टू रिमूव्ह दिस हायपरमेट्रोपिया डिफेक्ट वी यूज ए कॉन्वेक्स लेन्स. इथं आपण लेन्स कोणती यूज करतोय? कॉन्वेक्स लेन्स. नाउ हाऊ दिस डिफेक्ट इज रिमूव्ड? See this is our object. These are the rays coming from object. Now this lens, म्हणजे ही आपल्या चष्म्याची लेन्स आहे, कॉन्वेक्स लेन्स. This lens converges this beam in small amount. थोडं या रेज ना काय करते? थोड्या अमाउंट मध्ये कन्वर्ज करते. म्हणजे या स्ट्रेट रेज येण्याच्या ऐवजी अगोदरच थोड्या काय झालेत? कन्वर्ज झालेत या लेन्समुळे. and now these rays again converges onto the retina. एक्झॅक्टली रेटिना वरती त्या काय होतात? कन्वर्ज होतात बिकॉज ऑफ दिस आय लेन्स. म्हणजे इथं कन्वर्जिंग प्रॉपर्टी दोन वेळा होते.
फर्स्ट कॉन्व्हर्जिंग लेन्स कॉन्व्हेक्स लेन्स त्याला अगोदर थोडं कन्व्हर्ज करते, आय लेन्स त्याला आणखी कन्व्हर्ज करते आणि रेटिनावरती एक्झॅक्टली थोडं पुढं काय होते, ही इमेज तयार होते अँड दिस डिफेक्ट इज रिमूव्ड. या टाईपमध्ये हा डिफेक्ट काय होतो, रिमूव्ह होतो. ऍक्च्युअली आता हे झालं जनरल याचं. ऍक्च्युअल मध्ये हा डिफेक्ट झाला म्हणजे काय झालेलं असतं, तर सपोज माय नियर पॉइंट इज 25 सेंटीमीटर, म्हणजे मी क्लोज किती ऑब्जेक्ट प्लेस करू शकतो, डोळ्याच्या किती कमीत कमी डिस्टन्स वरती, तर 25. अँड नाव माय आय इज ए नॉर्मल आय, कुठलाही डिफेक्ट झालेला नाहीये. नाव इफ माय आय इज डिफेक्टेड, मला हे ऑब्जेक्ट दिसत नाही. आता 25 सेंटीमीटरला मी जर ऑब्जेक्ट प्लेस केला तर मला हे क्लिअरली दिसत नाहीये, कारण माझा नियर पॉइंट आता 25 नाही राहिला, थोडा पुढे गेलाय. म्हणजे हायपरमेट्रोपिया झाला म्हणजे काय झालं, तर नियर पॉइंट गोज अवे फ्रॉम आय, नियर पॉइंट थोडा पुढे जातो. म्हणजे मला आता 25 वरचा ऑब्जेक्ट दिसत नाहीये, त्याला आणखी थोडं लांब असं धरावं लागतंय. मग हा डिफेक्ट कसा दूर करणार. आता तुम्हाला न्यूजपेपर वाचायचा असेल तर तुम्ही न्यूजपेपर असा लांब नाही धरू शकत, जवळच धरून वाचावं लागेल. पण हायपरमेट्रोपिया झाला की क्लोज जर ऑब्जेक्ट असेल तर ते क्लिअरली दिसत नाहीये आणि त्यासाठी आपण काय करणार आहे, कॉन्व्हेक्स लेन्स यूज करणार आहे. मग हाऊ दिस कॉन्व्हेक्स लेन्स इज यूज्ड हियर. हा रिमूव्ह कसा करायचा किंवा किती फोकल लेन्सची लेन्स यूज करायची त्याची एक कन्सेप्ट सांगतोय मी इथं. सपोज आय प्लेस हियर ए ऑब्जेक्ट, या पॉइंटला मी ऑब्जेक्ट प्लेस केलंय. आपल्याला जवळचं वाचायचंय. जवळ म्हणजे किती जवळ धरू शकतोय आपण, DDV पर्यंत, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. सो आय प्लेस, सगळ्यात जवळ मी ऑब्जेक्ट प्लेस केलं इथं, म्हणजे कितीला आहे, D ला, फ्रॉम अवर आय. आय पासून मी 25 ला ऑब्जेक्ट प्लेस केलंय. पण फॉर धिस ह्युमन आय, फॉर दिस आय, द नियर पॉइंट इज ॲट दिस पॉइंट. This is the near point, say at a distance y from the eye. डोळ्यापासून हा नियर पॉइंट की डिस्टन्सला y, 25 ला नाही, आता त्याला 25 चं दिसत नाही, थोडं लांब धरावं लागतंय. म्हणजे त्याचा नियर पॉइंट आता किती आहे, n ला. पण ऑब्जेक्ट ओलाच आहे. या आय साठी हा ऑब्जेक्ट कधी ऑब्झर्व करू शकतोय, इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट n और बियॉन्ड n. म्हणजे याचा नियर पॉइंट इथं आहे, n वरती जर प्लेस करा किंवा त्याच्या पुढे प्लेस करा, क्लिअरली दिसेल. बट ही कॅनॉट सी दी क्लिअरली ऑब्जेक्ट इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड विदिन दी नियर पॉइंट. नियर पॉइंटच्या आतमध्ये जर त्याला आपण प्लेस केलं तर तो क्लिअरली ऑब्झर्व करू शकत नाही. आणि मी तोच प्रॉब्लेम केलाय, ऑब्जेक्टला इथं प्लेस केलाय. So he cannot see the clear image of this object, and to see the clear image we use here a convex lens of focal length f. आता ह्या convex lens मुळे काय होतं, फर्स्ट rays coming from this object, for this lens this is the object and rays coming from this object converges, थोडा बेंड झाला. Now these are the rays coming from object for second lens. आता फर्स्ट लेन्सने याची इमेज कुठं तयार केली, मग इमेज या रेज आहेत त्या डायव्हर्जिंग आहेत अशा. सो वी ट्रेस देअर ऍक्च्युअल पाथ अँड द इमेज इज फॉर्मड ॲट दिस नियर पॉइंट n. म्हणजे ह्या ऑब्जेक्टची फर्स्ट या कॉन्व्हेक्स लेन्समुळं जी इमेज तयार होते ती व्हर्च्युअल आहे आणि कुठं आहे, n पॉइंटला आहे. अँड नाव दिस इमेज ऍक्ट्स ॲज अ ऑब्जेक्ट फॉर व्हर्च्युअल ऑब्जेक्ट फॉर सेकंड लेन्स और आय लेन्स. आय लेन्स साठी आता हे ऑब्जेक्ट आहे का, फॉर आय लेन्स दिस इज नॉट ऑब्जेक्ट. फॉर आय लेन्स दिस इमेज फॉर्म्ड बाय फर्स्ट लेन्स is the virtual object and now it forms its clear image on the retina, exactly on the retina. Exactly retina वरती याची काय तयार होते, क्लिअर इमेज तयार होते. Now for this convex lens f is the focal length. What is u? u is minus d. ऑब्जेक्ट इथं प्लेस केलंय कमीत कमी डिस्टन्सला and its virtual image of this object is formed at y. So it is minus y. निगेटिव्हच आहे लेफ्ट साइडला. देन व्हॉट इज एफ, फोकल लेंथ काय असेल, लेन्स मेकर्स लेन्स फॉर्म्युला यूज करा, 1/f इक्वल टू 1/phi minus 1/u. सो बाय युजिंग व्हॅल्यूज वी कॅन राईट इट ॲज 1/-y, म्हणजे हे फी मायनस मायनस प्लस होईल प्लस 1/d अँड वी गेट दिस ॲज 1/f इक्वल टू 1/d minus 1/y. सो इट विल बी सबट्रॅक्शन करा,
y minus d divided by y into d, which implies that the focal length f will be reciprocal घ्या, it will be y into d divided by y minus d. So this is the required focal length of this convex lens. एवढ्या focal length ची convex lens यूज करा, तुमचा hypermetropia defect remove होईल. पण कशी कॅल्क्युलेट करणार? Here d is 25 सेंटीमीटर कॉन्स्टंट आहे. What is y? y is the near point of this eye, जो 25 नाही आता डिफेक्टेड असल्यामुळे तो थोडा जास्त आहे, and this y is the near point of this eye, and we can calculate the required focal length of this convex lens by using this formula. किंवा required power काढायचे असेल तर power will be 1 by f and it will be y minus d upon y into d. सो इथं फोकल लेंथ पॉझिटिव्ह येते. व्हाय पॉझिटिव्ह? बिकॉज ए कॉन्व्हेक्स लेन्स. मायोपिया मध्ये आपण जो फोकल लेंथचा फॉर्म्युला तयार केला होता तो फॉर्म्युला आला होता f इक्वल टू -x. मायनस का? बिकॉज वी यूज कॉन्केव्ह लेन्स. तिथं कॉन्केव्ह लेन्स होती म्हणून फोकल लेंथ निगेटिव्ह होती. हिअर द फोकल लेंथ यूज्ड इज पॉझिटिव्ह. आणि हा डिफेक्ट मॅक्झिमम ओल्ड पर्सन मध्ये बघायला मिळतो. ज्यांचं एज 50 किंवा त्याच्या पुढे असेल अशा लोकांमध्ये हा हायपरमेट्रोपिया डिफेक्ट आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतो. मी म्हटलं होतं आणखी 2 डिफेक्ट आहेत, पण त्यांचा डिटेलमध्ये स्टडी करण्याची गरज नाही, सिलेबसमध्येही नाही आहेत आणि तेवढी इम्पॉर्टंट नाही. आणखी एक डिफेक्ट आहे प्रेसबायोपिया. प्रेसबायोपिया डिफेक्ट इज सिमिलर टू हायपरमेट्रोपिया. याच्यासारखाच डिफेक्ट आहे तो. आणि हा डिफेक्ट का असतो? बिकॉज लेन्सला इथं ही जी आयलेन्स आहे याला इथं हँग करून ठेवणारी फिट करणाऱ्या ज्या मसल्स असतात ज्याला आपण सिलिअरी मसल्स म्हणतो, त्या सिलिअरी मसल जर लूज झाल्या असतील, त्यांच्यातला स्ट्रेस स्ट्रेन कमी झाला असेल तर आयलेन्स ही जी आहे ती काय होते? परफेक्टली इथं फिट केलेली नसते आणि त्यामुळे डिफेक्ट येतो. आणि त्या डिफेक्टमध्ये हे आपल्याला जवळच दिसत नाही, मीन्स सिमिलर टू हायपरमेट्रोपिया, ज्याला कोणता डिफेक्ट म्हणतो आपण? प्रेसबायोपिया. आणि मग तो रिमूव्ह करण्यासाठी काय करायचं? कॉन्व्हेक्स लेन्स यूज करायची. तीच कंडिशन आहे. आणि आणखी एक डिफेक्ट आहे ॲस्टिग्मॅटिझम, ज्याला आपण काय म्हणतो? ॲस्टिग्मॅटिझम. हा डिफेक्ट कशामुळे येतो? तर हा डिफेक्ट असतो आपल्या डोळ्याच्या इरेग्युलर स्ट्रक्चरमुळेच. म्हणजे इथं आयलेन्स आहे ते एक्झॅक्टली कर्व्ड तयार झालेली नाही, थोडा त्यात प्रॉब्लेम आहे, तयार होतानाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे इथं लेन्स हा एक्झॅक्टली स्पेरिकल सरफेसच नाहीये, थोडी वाकडी तिकडी लेन्स आहे असं म्हणू शकतोय आपण. आणि त्यामुळं मग आपल्याला अशी जर ऑब्जेक्ट्स असतील, एक व्हर्टिकल एक हॉरिझॉन्टल आहे, तर दोन्ही ऑब्जेक्ट्स एका वेळी आपल्याला बघायला मिळत नाहीत. एक तर व्हर्टिकल बघावं लागतं किंवा हॉरिझॉन्टल, दोन्ही एका वेळी दिसत नाहीत. अशा टाईपच्या प्रॉब्लेम्सला काय म्हणतो आपण? ॲस्टिग्मॅटिझम. आणि सिलिंड्रिकल लेन्स जर यूज केली, सिलिंड्रिकल ही लेन्स असतात अशा पेन सारख्या, सिलिंड्रिकल लेन्स जर यूज केला तर हा ॲस्टिग्मॅटिझम जो डिफेक्ट आहे हा डिफेक्ट आपण इझिली रिमूव्ह करू शकतोय. सो दीज आर दी 2 मेन डिफेक्ट्स, मायोपिया अँड हायपरमेट्रोपिया. नाउ we will discuss about the defects in lenses. आय डिफेक्ट्स आपण डिस्कस केले, तसंच सेम लेन्सच्या इमेज फॉर्मेशन मध्येही काही डिफेक्ट्स असतात, सिमिलर टू द डिफेक्ट्स ऑब्टेन्ड इन स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिरर मध्ये आपण त्याला ॲबर्शन म्हटलं होतं. स्पेरिकल ॲबर्शन, क्रोमॅटिक ॲबर्शन तुम्ही बघितलेलं आहे, त्यामुळं सेम त्याच टाईपची इथंही काय आहेत? हे डिफेक्ट्स आहेत. डिफेक्ट्स ऑफ लेन्स मीन्स डिफेक्ट्स इन दी इमेज फॉर्मेशन बाय ए लेन्स. इमेज लेन्समुळे जी इमेज तयार होते त्यामध्ये जे डिफेक्ट्स येतात ते डिफेक्ट्स कशामुळं आणि का येतात आणि ते रिमूव्ह कसे करायचे याच्याशी रिलेटेड आपण काही कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत. नाव द फर्स्ट डिफेक्ट इज क्रोमॅटिक ॲबर्शन. क्रोमॅटिक ॲबर्शन याला म्हणतो आपण कारण याच्यामध्ये आपण क्रोमॅटिक कॉम्बिनेशन यूज करणार आहे, अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन यूज करणार आहे यामध्ये. आता इथं हा डिफेक्ट म्हणजे नक्की काय आहे? हिअर कन्सिडर ए कॉन्व्हेक्स लेन्स, ओके, अँड ए पॉलीक्रोमॅटिक लाईट. पॉलीक्रोमॅटिक लाईट मीन्स ए लाईट हॅव्हिंग नंबर ऑफ वेवलेंथ लाईक व्हाईट लाईट. जसं मोनोक्रोमॅटिक मीन्स ए लाईट हॅव्हिंग सिंगल वेवलेंथ. सिमिलर टू दिस पॉलीक्रोमॅटिक मीन्स ए लाईट हॅव्हिंग नंबर ऑफ मल्टिपल वेवलेंथ्स. व्हाईट लाईट एक्झाम्पल आहे. सपोज दिस इज ए व्हाईट लाईट इन्सिडंट ऑन दिस लेन्स. पॅरलल बीम आहे, आपल्याला माहित आहे, व्हेन ए पॅरलल बीम ऑफ लाईट इन्सिडंट ऑन दी लेन्स इट कन्वर्जेस ॲट फोकस. फोकसला ती काय होते? कन्वर्ज होते. सो हिअर
आपण डिस्पर्शन मध्ये एक पार्ट स्टडी केला होता. व्हाईट लाईट कन्सिस्ट ए डिफरंट वेवलेंथ, 7 कलर्स असतात अँड ईच कलर हॅज डिफरंट वेवलेंथ अँड डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. प्रत्येक कलरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफरंट असतो आणि त्यामुळं एखाद्या ग्लास मटेरियल ट्रान्सपरंट मटेरियल मधून पास होताना हे कलर्स काय होतात, सेपरेट होतात. वी कॉल्ड इट ॲज डिस्पर्शन ऑफ लाईट. इथं सुद्धा तेच होतं. व्हेन व्हाईट लाईट पासेस थ्रू दिस लेन्स, ग्लास मटेरियल आहे. नाउ हियर द व्हायलेट कलर डेव्हिएट्स मोर. आपल्याला माहित आहे व्हायलेट कलर जास्त बेंड होतो, रेड कलर कमी बेंड होतो आणि त्यामुळं इथं रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ रिफ्रॅक्शन प्रत्येक कलरला डिफरंट मिळतात अँड वी दीज रेज or transmitted beam is not converges at a common single point. एका पॉइंटला इथं ह्या सगळ्या रेज कन्वर्ज होत नाहीत, डिफरंट कलरच्या आहेत. व्हायलेट कलर असेल तर तो थोडा आधीच काय होतोय, कन्वर्ज होतोय, कारण व्हायलेट कलर जास्त बेंड होतो आणि रेड कलर कमी बेंड होतो, त्यामुळे तो सगळ्यात शेवटी इथं काय होतोय, कन्वर्ज होतोय. म्हणजे इथं ऍक्च्युली ही लाईट रेज सगळ्या रेज फोकसला कन्वर्ज व्हायला पाहिजे होत्या, पण इथं फोकस किती मिळत आहेत, 2 नाही 7 मिळतील. मग कारण यात काय 2च करत, मी एक्स्ट्रीम कलर्स दाखवलेत. व्हायलेट म्हणजे सगळ्यात अगोदर कन्वर्ज होणारा आणि रेड म्हणजे सगळ्यात शेवटी कन्वर्ज होणारा. सो हियर वी कॅनॉट सी ए पॉइंट इमेज. आपल्याला इथे एक पॉइंट इमेज मिळत नाही. का मिळत नाही, कारण या डिफरंट कलर्स मध्ये लाईट स्प्लिट होते आणि आपल्याला अशी ब्लर्ड इमेज दिसते. इमेज कशी दिसते, ब्लर्ड. क्लिअर इमेज दिसत नाही. क्लिअर कधी दिसली असती, हे सगळे जर एकाच पॉइंटला कन्वर्ट झाले असते सगळ्या रेज, तरच क्लिअर इमेज दिसली असती. हियर वी फाइंड ए ब्लर्ड इमेज. एक ब्लर्ड इमेज दिसते म्हणजे इमेज फॉर्मेशन मध्ये डिफेक्ट आला अँड वी कॉल सच डिफेक्ट ॲज क्रोमॅटिक ॲबर्शन. यालाच काय म्हणतो आपण, क्रोमॅटिक ॲबर्शन. सिमिलर टाइप ऑफ डिफेक्ट्स ऑकर्स इन कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्स मध्ये सेम डिफेक्ट होतो. असाच सेम डायग्राम आहे. दिस कॉन्व्हेक्स लेन्स कन्वर्जेस द बीम, कॉन्केव्ह लेन्स डायव्हर्जेस द बीम. पण डायव्हर्ज होताना व्हायलेट कलर डायव्हर्जेस मोर, रेड कलर डायव्हर्जेस स्मॉल. रेड कलर जास्त डायव्हर्ज होत नाही आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळं याचे जे व्हर्च्युअल फोकस म्हणतो आपण, कॉन्केव्ह मिरर मध्ये, कॉन्केव्ह लेन्स मध्ये व्हर्च्युअल फोकस असतात अँड वी गेट हियर दी व्हर्च्युअल फोकस डिफरंट फॉर डिफरंट कलर. प्रत्येकाचं डायव्हर्जिंग वेगळं आहे, त्यामुळं आपल्याला एका पॉइंट फोकस मिळत नाही आणि मग आपल्याला पॉइंट इमेजही मिळत नाही, व्हर्च्युअल इमेज जरी असली तरी. अँड वी गेट हियर ए ब्लर्ड इमेज. परत इथं काय तयार होते, ब्लर्ड इमेज. म्हणजे हा जो डिफरन्स आहे, एवढा मोठा डिफरन्स, हा आपला डिफेक्ट आहे. डी म्हणूया आपण याला. हा आपला काय इथला डिफेक्ट आहे अँड वी कॉल दिस ॲज क्रोमॅटिक ॲबर्शन. क्रोमॅटिक ॲबर्शन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर क्रोमॅटिक ॲबर्शन कशाला म्हणायचं हे लक्षात ठेवा. क्रोमॅटिक ॲबर्शन इक्वल टू द डिस्टन्स बिटवीन, डिफरन्स बिटवीन द फोकल लेंथ ऑफ एक्स्ट्रीम कलर्स. हे डिस्टन्स किती झालं, फोकल लेंथ फॉर रेड कलर. इथं फोकस आहे म्हणजे ही झाली फोकल लेंथ फॉर रेड कलर आणि इथं असेल तर दिस विल बी दी फोकल लेंथ फॉर व्हायलेट कलर. म्हणजे या दोघांमधला डिफरन्स, या डिस्टन्स मधून हे डिस्टन्स जर कमी केलं तर एवढा डिफरन्स मिळाला. इमेज पॉइंट ऑब्जेक्ट, पॉइंट इमेज मिळण्याच्या ऐवजी आपल्याला अशी एक्सटेंडेड इमेज मिळते आणि त्यामुळं हा जो डिफरन्स आहे, एवढा डिफरन्स, दिस इज अवर डिफेक्ट अँड वी कॉल इट ॲज अ क्रोमॅटिक ॲबर्शन. याला काय म्हणतो आपण, क्रोमॅटिक ॲबर्शन. इथं म्हटलंय, हे झालं याची डेफिनेशन. व्हॉट इज क्रोमॅटिक ॲबर्शन. देन हाऊ दिस डिफेक्ट कॅन बी रिमूव्ड. याला रिमूव्ह कसं करू शकतो आपण. रिमूव्ह करायचं म्हणजे काय करायचं ऍक्च्युली सांगा. हे असे वेगवेगळे प्रत्येक कलरला डिफरंट फोकस नको आहेत आपल्याला. एव्हरी कलर, ईच अँड एव्हरी कलर शुड बी फोकस्ड ॲट ए सिंगल पॉइंट. सगळे कलर जर एकाच पॉइंटला फोकस झाले तर आपल्याला अशी एक क्लिअर पॉइंट इमेज मिळेल आणि डिफेक्ट रिमूव्ह होईल. सो टू रिमूव्ह दिस डिफेक्ट वी कॅन यूज 2 लेन्सेस, 2 डिफरंट लेन्सेस इन कॉन्टॅक्ट. म्हणजे एक कॉन्केव्ह घ्या, एक कॉन्व्हेक्स घ्या अँड 2 डिफरंट लेन्सेस इन कॉन्टॅक्ट यूज केल्या आपण इथं, तर हा डिफेक्ट काय होतो, रिमूव्ह होतो. कसा रिमूव्ह होईल बघा. एका लेन्सच्या ऐवजी आपण काय केलं, इथं 2 लेन्स यूज केल्या. एक कॉन्व्हेक्स यूज केली आणि एक कॉन्केव्ह यूज केली. एका लेन्समुळे जर इमेज तयार होत असेल तर त्याच्यामध्ये असा डिफेक्ट असतो, ब्लर्ड इमेज दिसते.
पण अशा टाईपमध्ये दोन लेन्स यूज केल्या, एक कॉन्व्हेक्स एक कॉन्केव्ह, तर काय होतं, तर हे जे डायव्हर्जिंग आहे हे डायव्हर्जिंग पहिल्यामुळं जे होतं ते दुसऱ्यामुळं परत कॅन्सल होतं. म्हणजे अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन ऑफ टू प्रिझम्स. लक्षात येत आहे, दोन प्रिझमचं अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन. सिमिलर टू दॅट अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस आपण इथं यूज करू शकतोय. दोन प्रिझमच्या ऐवजी दोन डिफरंट लेन्स यूज करा. पहिल्यामुळं जी डिस्पर्स होईल लाईट ती दुसऱ्यामुळं परत काय होईल, कन्व्हर्ज होईल, म्हणजे एकत्र येईल आणि आपल्याला परत व्हाईट लाईट तयार झाल्यामुळं एका पॉइंटला एक पॉइंट इमेज मिळेल, क्लिअर इमेज मिळेल आणि हा डिफेक्ट काय होईल, कॅन्सल होईल. सो हाऊ दिस डिफेक्ट कॅन बी रिमूव्ह बाय युजिंग टू डिफरंट लेन्सेस इन कॉन्टॅक्ट. किंवा याच्यामध्ये आणखी एक मेथड आहे, यू कॅन यूज दी टू कॉन्व्हेक्स लेन्स बट नॉट इन कॉन्टॅक्ट सेपरेटेड बाय ए सर्टन डिस्टन्स. दोन लेन्सेस यूज करून हा डिफेक्ट रिमूव्ह करू शकताय तुम्ही, पण कॉन्टॅक्टमध्ये नाही, दोघांमध्ये थोडं काय असावं, डिस्टन्स असावं. पण ही आयडियल मेथड आहे आणि आपण ह्याच मेथडला फॉलो करणार आहे बाय युजिंग टू डिफरंट मेथड्स टू डिफरंट लेन्सेस इन कॉन्टॅक्ट. मग यांच्या फोकल लेंथ किती असाव्या किंवा यांची डिस्पर्सिव्ह पॉवर किती असावी लाईटला डिस्पर्स करण्याची, कारण लेन्समधून लाईट व्हाईट लाईट पास केली तरीही डिस्पर्स होतेच. मग यांची डिस्पर्सिव्ह पॉवर किती असावी या टाईपमध्ये आपण याला कॅल्क्युलेट करणार आहे. आता इथं आपण ह्या दोन लेन्स यूज केलेत. सपोज दिस इज अवर फर्स्ट लेन्स, दिस इज दी सेकंड लेन्स. फर्स्ट लेन्स हॅज फोकल लेंथ f1, सेकंड लेन्स हॅज फोकल लेंथ f2. आता पहिल्या लेन्सची फोकल लेंथ दुसऱ्या लेन्सची फोकल लेंथ इथं घेतोय आपण, बट दिस फोकल लेंथ इज डिफरंट फॉर डिफरंट कलर्स. कलर चेंज झाला की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफरंट मिळतो आणि त्यामुळं जर आपण लेन्स मेकर्स इक्वेशनचा विचार केला, व्हॉट इज द लेन्स मेकर्स इक्वेशन? लेन्स मेकर्स इक्वेशन इज 1/f इक्वल टू n-1 into 1/r1 minus 1/r2. And now if we consider the focal length of first lens, then these are the radius. If we consider the focal length of second lens, then n-1 1/r1 minus 1/r2. हा फॉर्म्युला असणार आहे कुणासाठी? सेकंड लेन्स साठी. डिफरन्स काय? तर आपण असं म्हणूया ह्या ब्रॅकेट ऐवजी आपण काही सबस्टिट्यूशन घेणार आहे. फॉर फर्स्ट लेन्स 1/r1 minus 1/r2 याच्याऐवजी आपण म्हणणार आहे इथं k1, एक सिम्बॉल फक्त. वी पुट k1 सिम्बॉल फॉर दिस ब्रॅकेट फॉर फर्स्ट लेन्स. फॉर फर्स्ट लेन्स we use this k1 symbol in place of this bracket, and similarly for second lens we use 1/r1 minus 1/r2 as k2 for second lens. सेकंड लेन्सच्या दोन रेडियस r1 r2 आणि त्यासाठी ह्या ब्रॅकेटच्या ऐवजी सिम्बॉल काय घेतलंय आपण? k2. या ब्रॅकेटसाठी काय यूज केलंय? k1. लक्षात ठेवा फक्त पहिल्या लेन्सचा जो हा ब्रॅकेट असतो लेन्स मेकर्स इक्वेशन मधला, असं समजा लिहायला खूप अवघड जातंय, मोठा पार्ट आहे म्हणून मी त्या ब्रॅकेटच्या ऐवजी सिम्बॉल एक यूज केले, सबस्टिट्यूशन. ओके, नाउ हियर these two lenses are in contact and the focal length of the combination is f, so we can obtain this focal length as 1/f1 plus 1/f2. this is the focal length of combination. ह्या कॉम्बिनेशनची काय झाली? ही फोकल लेंथ. but this combination has focal length डिफरंट फॉर डिफरंट कलर्स. डिफरंट कलर साठी ही फोकल लेंथ डिफरंट मिळणार, कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो जर कलर चेंज झाला तर. आता याला आपण यूज करताना आपल्याला काय करायचं ऍक्च्युअली, हे कशासाठी केलेत? दोन लेन्स का घेतलेत? दिस कॉम्बिनेशन इज यूज टू रिमूव्ह दिस ॲबर्शन और डिफेक्ट. म्हणजे डिफेक्ट रिमूव्ह करायचा म्हणजे काय? हे सबट्रॅक्शन 0 आलं पाहिजे आपल्याला. सबट्रॅक्शन काय आलं पाहिजे? 0. कधी पॉसिबल आहे? इफ दिस टू फोकल लेंथ्स आर इक्वल, f इक्वल टू fr. ह्या दोघांच्या फोकल आहेत म्हणजे हे fv हे डिस्टन्स आणि fr इक्वल म्हणजे दोघं एकाच पॉइंटला कन्व्हर्ट झालेत, पॉइंट इमेज तयार होते, तरच हा डिफेक्ट काय होईल? रिमूव्ह होईल. सो fv शुड बी इक्वल टू fr. म्हणजे फोकल लेंथ फॉर व्हायलेट कलर शुड बी इक्वल टू फोकल लेंथ फॉर रेड कलर. कुणाची? कॉम्बिनेशनची फोकल लेंथ ही f. व्हायलेट कलरला
आणि ही कॉम्बिनेशनची फोकल लेंथ एफ रेड कलरला सेम असेल तर हा डिफेक्ट काय होतो, रिमूव्ह होतो. याला आपण जर रेसिप्रोकल घेतला तर वी कॅन राईट दिस ॲज 1/Fe इक्वल टू 1/Fr. पण Fe म्हणजे काय तर फोकल लेंथ ऑफ कॉम्बिनेशन फॉर रेड कलर. व्हॉट इज Fe? Fe इज दी फोकल लेंथ ऑफ कॉम्बिनेशन फॉर रेड कलर. मग कॉम्बिनेशनची अशी लिहितोय आपण, सॉरी व्हायलेट कलर. मग याच्याऐवजी आपण असं लिहू शकतोय 1/F1 Fe प्लस 1/F2 Fe. हे लिहिलं मी. Fe इज दी फोकल लेंथ ऑफ कॉम्बिनेशन फॉर व्हायलेट कलर. मग दोन लेन्सच्या सेपरेट म्हणजे F1 Fe आणि F2 Fe म्हणा, इक्वल टू व्हॉट इज Fr? Fr इज दी फोकल लेंथ ऑफ कॉम्बिनेशन फॉर रेड कलर. रेड कलर साठी असलेली कॉम्बिनेशनची फोकल लेंथ आहे. सो वी कॅन राईट दिस ॲज 1/F1R प्लस 1/F2R. आता लेन्स मेकर्स इक्वेशनचा विचार करा. 1/F1 Fe साठी लिहितो मी 1/F1 Fe इक्वल टू व्हॉट इज लेन्स मेकर्स इक्वेशन n-1. व्हॉट इज n-1? n-1 n इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट लेन्स. F1 लिहिलंय म्हणजे फर्स्ट लेन्स आणि कोणत्या कलर साठी, व्हायलेट कलर साठी. सो इट इज n1 Fe. n1 Fe चं मीनिंग काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट लेन्स या लेन्स फॉर व्हायलेट कलर. फर्स्ट लेन्सचा व्हायलेट कलर साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय n1 Fe -1 आणि फर्स्ट लेन्स साठी 1/R1 मायनस 1/R2 च्या जागी आपण काय लिहू शकतोय K1. सो इट विल बी K1. सिमिलर टू फॉर सेकंड लेन्स 1/F2 Fe. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड लेन्स फॉर व्हायलेट कलर मायनस इंटू K2. सेकंड लेन्स साठी हा ब्रॅकेट आहे त्याला आपण म्हटलंय K2. या व्हॅल्यूज आहेत आणि सेम तसंच याच्याही घेऊ शकतोय. अँड बाय युजिंग दिस व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन 1/F1 Fe काय लिहिणार आपण n1 Fe -1 इंटू K1 प्लस सेकंड साठी n2 Fe -1 इंटू K2 इक्वल टू, इथं लिहितो मी खाली इक्वल टू, हे इक्वल टू सिम्बॉल. याच्याऐवजी लिहिलं तर n1R लक्षात ठेवा. आता रेड कलर साठी -1 इंटू K1 प्लस पुढची टर्म काय n2R -1 इंटू K2. इथं मी व्हॅल्यूज पुट केलेत आहे या इक्वेशन्स मध्ये. नाव हिअर टेक दी सिमिलर टर्म्स इन वन साइड. इफ वी अरेंज दिस इक्वेशन ॲज K1 एका साईडला K2 टर्म्स एका साईडला घ्या. कशा येतील बघा टर्म्स. मी K1च्या इकडे घेतो. नाव हिअर n1 Fe -1 इंटू K1 प्लस इथं K1ची टर्म्स ही आहे. सो याला मी इकडे घेतलं. वी कॅन राईट दिस ॲज मायनस होईल टर्म मायनस n1R -1 इंटू K1 इक्वल टू. आता राहिलेल्या टर्म्स या साईडची आहे अशी लिहितोय n2R -1 इंटू K2 आणि इकडची इकडे घेतलं की मायनस होईल. सो इट विल बी n2 Fe -1 इंटू K2. ही इकडे घेतली टर्म काय झाली ती मायनस झाली. आता इथं बघा कशा टर्म्स मिळत आहेत. नाव हिअर टेक K1 कॉमन. K1 कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील n1 Fe -1 मायनस n1R +1 इक्वल टू इथं K2 कॉमन घ्या. K2 कॉमन घेतलं तर n2R -1 K2 कॉमन घेतलंय आपण n2R -1 मायनस n2 Fe +1. ओके इथं -1 +1 आहे -1 +1 आहे कॅन्सल होईल आणि याचं जे रिलेशन मिळणार आहे आपल्याला ते रिलेशन असं मिळेल. इकडं लिहितो मी. हिअर वी कॅन राईट दिस ॲज K1 अपॉन K2. हा रेशो घेतला तर K2 इकडे घेतले याला डिवाइड होईल. हा ब्रॅकेट इकडे घेतोय मी. हा आहे असा आहे काय होता हा n2R मायनस n2 Fe 1 कॅन्सल झाले डिवाइडेड बाय यातही 1 कॅन्सल होत आहे अँड हिअर द टर्म इज n1 Fe मायनस n1R. से इक्वेशन नंबर 1. हे फर्स्ट इक्वेशन झालं. काही सबस्टिट्यूशन आहेत लेन्स मेकर्स इक्वेशन फक्त यूज केलंय मी बाकी काही नाही. सेपरेट लेन्स साठी डिफरंट कलर्स साठी
इनिशियल न दाखवलेत कलर्स मी. नाउ फॉर मीन कलर, which color is a mean color? Yellow color is a mean color and we can write this as 1 by Fy equal to 1 by F1y plus 1 by F2y. या टाइप मध्ये लिहू शकतोय आपण. 1 by Fy equal to 1 by F1y plus 1 by F2y. Then what is 1 by F1y? 1 by F1y काय असेल सांगा. 1 by F1y लेन्स मेकर्स वरून लिहिलं तर 1 by F equal to रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ फर्स्ट लेन्स फॉर येलो कलर -1 इंटू K1. ती कंडिशन तरी माहित आहे. K1 पहिल्या ब्रॅकेट साठी यूज करतोय आपण. अँड व्हॉट इज 1 by F2y? दिस विल बी N2y -1 इंटू K2. दोन इक्वेशन लिहित मी. एक F1 1/F1y साठी, दुसरं 1/F2y साठी. Now take the ratio of these two equations. या दोन इक्वेशनचा मी रेशो घेतोय. Dividing equation 1 by 2, we get here this as K1 by K2 equal to. याचा रेशो घेतला आम्ही. तर इकडचा रेशो घ्यायचा गेला तर हा असणार आहे F2y अपॉन F1y. F2y अपॉन काय F1y. हे वरती जाईल, हे खालीच राहणार आहे इथं रेशो घेताना. इनटू नाउ हाऊ these equations can be obtained? This will be, आता हा डिवाइडला आहे. ओके, हा फर्स्ट रेशो इकडे आला की काय होईल, डिवाइडला जाईल, हा मल्टीप्लाय होईल. सो दिस विल बी N2y -1 डिवाइडेड बाय N1y -1. से इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 चा रेशो घ्या. टेक द रेशो ऑफ इक्वेशन 1 अँड 2 किंवा कम्पेअर करा. RHS सेम आहे दोघांची. RHS सेम आहे, LHS सेम असणार आहे. कम्पेअर करा. LHS जर कम्पेअर केली तर काय रेशो मिळेल बघा. फर्स्ट इक्वेशन साठी LHS काय आहे इथं. फॉर फर्स्ट इक्वेशन द LHS इज N2R minus N2phi divided by N1phi minus N1R equal to, याची LHS काय आहे N2y minus 1 divided by N1y minus 1 into F2y divided by F1y. Y means mean color, focal length of mean color म्हणजे focal length of yellow color for first lens म्हणजे ही first lens, focal length of yellow color for second lens म्हणजे ही second lens. And now if we use this condition, now here if I write this ratio as F2y upon F1y equal to, हे इकडं घेतलं, हे इकडं घेतलं. आता या टर्म्स कशा येतील बघा. आहे या टर्म्स जर यूज करायच्या असतील किंवा F2y इथंच ठेवलंय आपण, या टर्म्स इकडं घेतल्या तर वी कॅन राईट दिस ॲज N2R minus N2v डिवायडेड बाय N2y minus 1. या ब्रॅकेटने इकडून मी डिवाइड केलं. आता इथं आहे असं यूज केलं तर वी कॅन राईट दिस ॲज काय येईल बघा रेशो. दिस रेशो विल बी N1y minus 1. हा ब्रॅकेट इकडे येईल. ओके, हा ब्रॅकेट इकडे येईल आणि त्याला हा डिवाइड राहिलेला काय राहिला होता N1phi minus N1R. आता हे रेशो आठवा जरा. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर डिस्पर्सिव्ह पॉवर. डिस्पर्सिव्ह पॉवर ओमेगा इज Nphi minus Nr upon Ny minus 1. दिस इज द फॉर्म्युला फॉर डिस्पर्सिव्ह पॉवर. मग इथं बघा हा पहिला रेशो आणि हा दुसरा रेशो. दुसरा रेशो एक्झॅक्टली अपोजिट आहे. N1phi minus N1R अपॉन N1y minus 1 असं घेतलं तर हा एक्झॅक्टली अपोजिट आहे. म्हणजे याच्याऐवजी आपण ओमेगा यूज करू शकतोय, पण 1 by ओमेगा, आणि तोही 1 आहे म्हणजे डिस्पर्सिव्ह पॉवर ऑफ फर्स्ट लेन्स. पहिल्या लेन्सची हाई काय मिळते डिस्पर्सिव्ह पॉवर मिळते. अँड नाउ हियर N2R minus N2phi आहे. आपल्याला काय पाहिजे Nv minus Nr पाहिजे. उलट केलं तर मायनस साइन कॉमन काढता येईल आणि मायनस साइन कॉमन काढलं तर हे रिलेशन कसं येणार N2v minus N2R अपॉन N2 minus 1 means dispersive power of second lens.
लक्षात येत आहे काय केलं इथं N2V आधी लिहिलं त्यामुळे मायनस साइन कॉमन आणि मग N2V minus N2R upon N2I minus 1. This is the dispersive power of second lens. So we can write this as minus omega 2 upon omega 1. या टाइप मध्ये हा रेशो लिहू शकतोय आपण and it is equal to F2Y upon F1Y. म्हणजे आपण हे सगळं जे काही केलं होतं ते कशासाठी तर हा रेशो मिळवण्यासाठी. बाय युजिंग दिस रेशो यू कॅन कॅल्क्युलेट द रिक्वायर्ड फोकल लेंथ और पावर्स ऑफ these two lenses. Omega 2 is the dispersive power of second lens. Omega 1 is the dispersive power of first lens. And what are these? These are the mean focal length of these lenses. Mean कलरच्या फोकल लेंथ आहेत म्हणजे ह्या दोन लेन्सच्या मीन फोकल लेंथ आहेत म्हणजेच आपण याला सिंपली F2/F1 असंही लिहू शकतो. याला सिंपली काय लिहिता येतं F2/F1 याही फॉर्म मध्ये लिहू शकतोय आपण. F2 is the focal length of second lens, F1 is the focal length of first lens, and by using these ratios we can remove this lens defect known as chromatic aberration. कोणता डिफेक्ट आहे हा chromatic aberration आहे. There is one more defect occurred in lens. Now the second aberration is spherical aberration. This is one more defect which is occur in lenses, image formation due to lenses. Now for convex lens, what is this spherical aberration? म्हणजे हा डिफेक्ट काय येतो. सपोज this is a parallel beam of light incident on this convex lens. Now here the rays close to the axis, this is our principal axis. So the rays close to the axis are known as paraxial rays and rays away from the principal axis are known as marginal rays. Now here paraxial rays converges at the focus F, but the marginal rays do not converges on the focus. It converges at a near point near to the center and we cannot get here a clear image or point image. म्हणजे तोच प्रॉब्लेम परत आहे. ऍक्सिसच्या क्लोज ज्या रेज असतात पॅराक्सियल रेज त्या एका पॉइंटला कन्वर्ज होतात, फोकस वरतीच होतात, पण ज्या मार्जिनल रेज आहेत त्या फोकस वरती एक्झॅक्टली कन्वर्ज न होता थोडा आधी कन्वर्ज होतात आणि आपल्याला क्लिअर इमेज मिळण्याच्या ऐवजी काय मिळते एक ब्लर्ड इमेज मिळते, एक्सटेंडेड अशी फिसकटल्यासारखी इमेज दिसते आपल्याला. And we call such type of defect as spherical aberration. हा डिफेक्ट रिमूव्ह करण्यासाठी सिंपल मेथड आहे. यू कॅन यूज दी प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्स. by using plano convex lens you can remove this defect किंवा you can use the two lenses separated by some distance d. अशा टाइपचं कॉम्बिनेशन घेऊ शकताय. टू लेन्सेस सेपरेटेड बाय डिस्टन्स d जर यूज केला तर हा डिफेक्ट येत नाही, म्हणजे एकाच्या ऐवजी दोन लेन्स यूज करा त्यामुळे हा डिफेक्ट येणार नाही किंवा मिनिमाइज होईल. आणि हे डिस्टन्स d किती असावं. दिस डिस्टन्स d शुड बी f मायनस f डॅश. f म्हणजे हे टोटल डिस्टन्स, त्यातून f डॅश कमी करा हे डिस्टन्स. एवढा डिस्टन्स एवढी जर आपण दोन लेन्स यूज केले आणि दोन लेन्स मध्ये डिस्टन्स जर d यूज केलं एवढं तर हा डिफेक्ट जो आहे तो काय होतो रिमूव्ह होतो. अँड सेम फॉर कॉन्केव्ह लेन्स, त्या लेन्स मध्ये काय डायव्हर्ज होतात फक्त आणि आहे अशी आपण व्हर्च्युअल इमेज ट्रेस करतो. सो दिस इज ए स्पेरिकल एबर्शन विच इज एक्झॅक्टली सिमिलर दॅट एबर्शन इन मिरर्स. मिरर मध्येही सेम टाइपचे एबर्शन असतात, डिफेक्ट्स असतात. तसेच इथेही काही डिफेक्ट आहेत. यातला इम्पॉर्टंट डिफेक्ट जो आहे तो कोणता क्रोमॅटिक एबर्शन, जो आपण आता मगाशी डिटेल मध्ये डिस्कस केलाय मी. त्याचे जो रिझल्ट फायनल मिळाला होता आपल्याला रेशो तो त्याच्यावरती एक्झामला न्यूमरिकल्स विचारतात. यात फक्त एकच पार्ट लक्षात ठेवा. टू रिमूव्ह स्पेरिकल एबर्शन यूज टू लेन्सेस सेपरेटेड बाय a distance d and that distance d will be f minus f dash. f आणि f dash म्हणजे काय तर मार्जिनल रेज जिथं कन्वर्ज होतात तो f dash, पॅराक्सियल रेज f. दोन डिफरंट फोकस असतात त्यांच्यातला डिफरन्स म्हणजे d घेणार आपण आणि तेवढ्या डिस्टन्स वरती लेन्स प्लेस करा. हा डिफेक्ट काय होतो आपला रिमूव्ह होतो. अँड दिस इज दी सेकंड डिफेक्ट स्पेरिकल एबर्शन.